नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचं हे अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पुणे कार अपघात प्रकरण त्याचबरोबर पुण्यामधील ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजणार. दुष्काळ त्याचबरोबर अतिवृष्टीच्या परिस्थितीवरून देखील विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. सरकारला घेरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विरोधकांकडून केले जातील. सागर, नक्कीच महायुतीच्या सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक या संपूर्ण अधिवेशनामध्ये आक्रमक होण्याची ही दाट शक्यता आहे आणि पहिल्याच दिवसापासून विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरामध्ये ड्रग्जचा सुळसुळाट असेल, त्याचसोबतच पोर्शे अपघात प्रकरण असेल, पुण्यातलं कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचं, त्याचसोबत मराठा आणि ओबीसी वाद, हे प्रामुख्यानं गोष्टी ज्या आहेत त्या आज विधिमंडळामध्ये या संपूर्ण पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचसोबतच अतिरिक्त अर्थसंकल्प जो आहे तो सरकारकडनं सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस देखील पडणार असं कालच विरोधकांनी सांगितलंय. परंतु तो घोषणांचा पाऊस कशा पद्धतीने आम्ही परतून लावू या सगळ्या संदर्भात देखील वाकयुद्ध जे आहे ते सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. परंतु राज्याची बिघडती कायदा सुव्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्याचसोबत मराठा आणि ओबीसी हा दोन समाजामधला जो वाद आहे त्या सगळ्या संदर्भात सरकारकडनं सभागृहात काय उत्तर अपेक्षित येणं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु या सगळ्या शेवटच्या अधिवेशनामध्ये ही संपूर्ण अधिवेशन जे आहे, शेवटचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, ते वादळी ठरण्याची शक्यता आहे आणि ती नाकारता सुद्धा येत नाही. ज्या पद्धतीने संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधक स्ट्रॉंग पद्धतीने आपली भूमिका ठेवत आहेत. त्याच पद्धतीने आता पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातला विरोधी पक्ष जो आहे तो त्यामुळे